मित्रांनो, आपले जे कोकणातले माणसं आहेत ती जंगलात आली की त्यांचं एक काम असतो की थोडी थोडी फाटी घेऊन जायची. तर इकडे आमच्या मॅडमने एवढ्या बिया एका पण आहे ते आपल्या का ह्याच्यातच आहे. या चालू आहे. तर मित्रांनो, आहे ना, हा झाड आहे तोरणीचं झाड आहे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण जीवनशैली यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळ झाले, सकाळच्या वाजले 10 आणि आता चाललो आहे आम्ही आपला जो कलम आहे कर्माकडे चाललो आहे जरा. आणि आपला जो रानमेवा आहे, आता गावाकडे रानमेवा खूप भेटतो आहे. करवंद, काजू, कोकम, आंबा, जांभूळ वगैरे सगळं घेऊन यायचं आहे आपल्याला. आणि हा खूप व्हिडिओ भन्नाट होणार आहे, मजेशीर होणार आहे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करणे, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला आनंद घ्या या व्हिडिओचा. आणि जाऊया आधी बरणी उचलायला. आता बरणी काय तुम्हाला दाखवतो पहिले. आहे टावेल मित्रांनो. ही बघा, ही आहे आपली चिंबूल केलेली आहे. आणि आता हे ठेवले डोक्यावर. आणि आता आपण घेऊन चाललो बरणी. हे निश्चय उचलले तर नाही, कॅमेरा धर मग पकडा. हो माहिती. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे ही बरणी घेऊन. ही बरणी काय तर आपल्या कलमामध्ये आहे ना, छोटी छोटी झाडं आहेत कोकम आणि काजूची. तर त्यांना पाणी घालतो. जास्त झाडं नाहीत, 2-3च आहेत. त्याच्यामुळे एवढी छोटी एक 25 लिटरची बरणी बस होईल. ऊन व्हायच्या आधी पाणी घालावं लागेल. ही रोजच घेऊन जातो आम्ही. पप्पा घेऊन जातात रोज. मी आज आलो तर बोलून मी जातो सगळं. तर या. तर मित्रांनो, हे बघ, ही आमची ती कोकम. त्या कोकमीला मी पाणी घालायला आले. पहिले छोटीशी होती, आता मस्त फुलले. पण आम्ही पाणी घालायचं नाही. जेव्हापासून पाणी घालायला सुरुवात केली, मस्त आता पालती ती. रोज नाही पाणी घालत, एक दिवस आड करून पाणी घालतो. काय नव्हता करतो म्हणून आज घालतो. पुढे सुद्धा 2 अजून झाडं आहेत, त्यांना पण पाणी घालून येऊया. तर इकडे सुद्धा एक आमची कोकम आहे. वर एक तिला मी घालून येतो पाणी. सर्व 2 आहे. तर मित्रांनो, आता मी पाणी घातलं आहे झाडांना. 4 झाडं आहेत, अजून लावायचे आहेत ह्या वर्षी. पण सध्या तरी 4 आहेत, त्यांना पाणी घातलं आहे. आणि आता आपण काढूया बिया. तुम्हाला दाखवतो बिया काढून. आपल्या काजू आज किती बिया भेटत आहे बघूया. स्टार्टिंग फुल झालं तर कालच झालं आहे. हे बघा, डिक्काल. आमच्याकडे ह्याला डिक्काल बोलतात. लाल लाल झालं का डिक्काल आहे मस्तपैकी. आम्ही मित्रांनो हे ना, वल्या बिया काढत नाही. ओल्या ज्या बिया असतात त्या खाण्यासाठी आम्ही दुसरीकडे काजू आमच्या आहेत गावठी, त्यांच्या वल्या बिया घेतो. हे जे कलमी काजू आहेत त्यांच्या वल्या बिया आम्ही घेत नाही. त्या बिया आम्हाला सुकवायच्या आहेत. आणि सुकवून आम्ही त्या साठवतो आहे, जेणेकरून आपल्याला सेल करता येतील बिया. आमचा उद्दिष्ट आहे. कारण आपण एवढे मेहनतीने जर झाडं लावतो तर त्याचा काहीतरी मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही खूप साऱ्या बिया साठवतो आणि नंतर मग सेल करतो. चले पुढे. इकडे बघ दाखवला आली एअरपोर्ट. इकडे सुद्धा आहे लाला मोठी.
तर मित्रांनो हे बघा ही खाकटी बी आहे, म्हणजे अजून सुकली नाही, थोडी ओली आहे थोडी कच्ची आहे, अशी मधल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आम्ही याला खाकटी बी बोलतो. ते थोडी पिकायला पाहिजे अजून, त्याच्यावर नाही येत. हा खूप उंच काजू झाला आहे. मित्रांनो हा एकदम मस्त काजू आहे, डाग पण नाही कसला आणि एकदम स्मूथ आहे. त्याच्यामुळे मी हा खायला घेणार आहे. घरात मस्त मीठ मसाला लावून ह्याला खातो मस्त. गोड पण काजू आहे. जा पुढे या. हा इकडे दाखव खट्टा दाखव. तो पुढे आहे बघ. हां तो पुढे का दोन खालती हातात घेण्याचं दाखव नंतर. बस दाखव आता. एवढं हातात हातील काय. तर मित्रांनो आता आपल्याला एवढ्या बिया भेटलेत. माझे पप्पा रोज येतात, रोज काढून घेऊन जातात. ही जी जात आहे आपल्या काजूची कर्मातले, ती वेंगुर्ला 4 नावाची जात आहे. आम्ही 150 काजू लावलेत वेंगुर्ला 4 जातीचे. आता आम्हाला यापुढे जी लागवड करायची आहे ती वेंगुर्ला 8 नावाची जात लावायची आम्हाला. त्याच्यापेक्षा थोडी मोठी बी असेल ती. तर हे काजू आम्ही आज काढलेत, आता बिया काढतो आहे. आणि आम्हाला ओल्या बिया पाहिजे ते आम्ही आमच्या पुढचे जे गावठी काजू आहेत त्या काजूमध्ये जाणार आहोत, कारण आम्ही या कंपाऊंडमधल्या ओल्या बिया काढत नाही. आम्हाला या सुक्या बिया साठवायच्या आहेत. या बघू शकता तुम्ही. तर जाऊया आपण आधी घेऊन पुढच्या कंपाऊंड. मित्रांनो आपली जी कोकणातली माणसं आहेत ती जंगलात आली की त्यांचं एक काम असतं की थोडी थोडी फाटी घेऊन जायची. हे बघा आणि 2 इकडे गुंड्या बांधलेल्या आहेत. आता आपण ते घेऊन जाऊया घरी. तर हे तू एक गेम एक येतो चिंबूर बनव. तर मित्रांनो हा बघा हे आमच्या जागेतली जांभूळ आहे आणि बघू शकतो तुम्ही जांभळं आले त्याच्यावर. आता आम्ही ती घेतोय आणि तिथं सेफली जायला पाहिजे म्हणून. आणि आले खड्ड्यात एक जांभूळ सेफ आहे. अरे आपटू नको, फुटला नको तो. ही जांभूळ आहे ना वादळ वाऱ्यात पडली तरी पण ती जगले. हे बघा ती तुम्हाला दिसत असेल ती आडवी झाली, म्हणजे उभी होती ती वादळ वाऱ्यामध्ये पडली पण तरी ती जगली अजून. आणि आम्हाला आता काढायला सोपं पडतोय जांभळी. तर मित्रांनो फक्त कुरड नाही घातली तर पप्पाने ना पूर्ण साफ करून टाकला. एवढा साफ करून टाकला की खाली पडलेला सुई पण भेटेल, एवढा साफ करून टाकला आहे बघा. क्लीन करून टाकला आहे पप्पाने. आणि हे बघा खालती बिया सुक्या पडलेल्या आहेत त्या आधी जमवतो. त्याच्यावरच्या हा खास करून ओल्या बिया आम्हाला पाहिजे खाण्यासाठी आमच्या घरातल्या लोकांना. त्यासाठी आम्ही कुरला आहे हा. आणि ह्याची बी पण खूप टेस्टी आहे. हा गावठीच काजू आहे. तर आता मी पहिल्यावरती चढतो आणि ह्या बिया जेवढे दिसतात तेवढ्या काढून टाकतो. तर या चालू आहे. तर मित्रांनो आहे ना हा झाड आहे तोरणीचं झाड आहे. हा फल म्हणजे सहसा करून भेटत नाही कुठं, रेअर जागी भेटतो. काहीच ठिकाणी याची झाडं असतात. हा एवढा गोड असतो ना, लय मजा येते खायला. पण ह्याच्या पूर्ण बुंदापासून शेंडापर्यंत पूर्ण काटेरी झाड आहे, त्याच्यामुळे थोडा जपून काढावं. आणि एवढा काटा एवढा शार्प असतो ना याचा, थोडा तरी लागला तर फटकन फाट. अजून एक आहे पुढे. पुढे एक आहे तिकडे. हे बघा इथं आहे एक. तू मस्त आहे. हातात घे मग ते सांगतील बिंटी. इकडं हा बघा हा. होई जाईल फळ्यात खांदीला. हे बघा हा एकच.
एवढेच एवढीच ती 4-5च होती त्यांनी त्यांना थोडासा तोळा बुंदातनं झोप लावा. तर मित्रांनो हे असं व्हाईट कलरचं झाड असतो पण एवढा गोड असतो ना, मजा येते खायला. ह्याला बघा तोरणा. ह्याचा अजून एक अपोजिट आहे, जो काला झाड असतो त्याला बघा अटुरणा. तो पण झाड कधी कधी म्हणजे कुठंच भेटतो. आता आमच्या जागेत उगवला आहे, तो आमचं भाग्य आहे. हा असा झाड कुठं दिसत नाही जास्त. तर मित्रांनो हे बघा तोरणा भेटलेत. थोडंसं धुतो त्यांना आधी. बघ टेस्ट कर. आता वरती मोळाचं सुकला का ना गोड आहे ना. दे मला एक. जास्त नाही भेटली, एक 5च भेटलेत. हा तो दुसरा असं काय असं बारीक बारीक असत आहे. हा हा काय तर ह्याच्या तोरणीच्या बिया आम्ही नेतो लावायला आमच्या घरी. आमची जी बाग आहे त्याची बाग तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. घ्यायचं त्या बिया लावायला नेतो आता. वेगळेच टाकून ठेवा. पण मस्त लागतो हा, एकदम भारी लागतो. असं असं मलाई असते ना, मलाई टाईप लागतो हा ह्याचा. ही टेक्स्चर असतं. टेस्ट मलाईसारखी असते, मस्त वाटला. ठीक आहे. ठेवा. अरे काजूचं पान. तर मित्रांनो हे बघा या तोरणाच्या फळाच्या बिया आहेत त्या आम्ही आता लावणार आहोत. ह्याची झाडं जास्त नसतात कुठे, जंगली झाड आहे, तो क्वचितच कुठे उगवतो. तर आता ते लावणार आहोत. मस्त लागतो, दुधासारखा मलाईसारखा लागतो याचा फळ. तर घेऊन जातो काजूच्या पानात. बंद करू. तर मित्रांनो आता ही व्हिडिओ खूप लॉंग होईल, तर अजून एक कलमा जायचं आहे आपल्याला. तत्पूर्वी मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडली तेवढं लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. नेक्स्ट व्हिडिओ ही मी पुढे कंटिन्यू करतो आहे, पण हा भाग जास्त लॉंग नको व्हायला म्हणून ते थांबवतो आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.